नमस्कार मंडळी. सुखीच्या आयुष्यात रोज काय काय होत असतं ना. बिचारा सुखीच्या बद्दल ऐकता ऐकता काय मजा येते. पण लहानपण असं असतं बघा. तर सुखीच्या बालपणीच्या आठवणी ऐका, खुश राहा, आनंदी राहा आणि समाधान राहिलं ना माणूस की आनंदी होतो. तर ऐकूया आज सुखी काय बरं तुम्हाला सांगणार आहे. तर सुखी सांगणार आहे की त्याचे बाबा आजारी पडले आणि काय झालं. ऐका सुखीच्या शब्दामध्ये. बाबा जेव्हा आजारी पडले तेव्हा घरी व्हिजिटला डॉक्टर आले. त्यांनी बाबांना तपासलं, काही औषधं लिहून दिली आणि आईला म्हणाले, काही नाही, ब्लड प्रेशर वाढलंय, छातीची धडधड थोडी जास्त आहे, सिगारेट पितात का हे, ते बंद करायला सांगा, असं म्हणून ते निघून गेले. आईने बाबांकडे थोडा वेळ पाहिलं आणि ती म्हणाली, त्या नतद्रष्ट सिगारेटीपायी आजारपण ओढवून घेणं किती असंस्कृतपणाचं आहे. तरुण असून हृदयाचा आजार मागे लागणं बरोबर आहे का तुला? जरा प्रकृतीकडे लक्ष दे. बाबा म्हणाले, तू निष्कारण काळजी करतेस, कारण नसताना. जरा छातीत खरखर धडधड झाली तर ते ध्यानात नसतं घ्यायचं. तू तर बघ ना, लगेच म्हणजे सिगारेटवर घसरलीस, ते डॉक्टर म्हणाले आणि झालं तुझं सुरू. आई म्हणाली, कसे नको सिगारेटवर घसरायला, सांग. तुला धडधड खरखर असं नको, तर चांगला मोठा खडखडाट व्हायला हवाय का? हा, म्हणजे तू खुश होणार आम्हाला चिंतेत टाकून? कुठल्याही परिस्थितीमध्ये मला दणदण आवाज नकोय. बाबा अजून आवाज वर करून तिला म्हणाले, अरे मी दणदणत नाही, पण जरा तर समजून घे. सिगारेट ओढणं खरंच हानिकारक आहे. तुला ठाऊक आहे का की सिगारेट मधल्या निकोटीनची अगदी 10 मिलीग्रॅम मात्रा, म्हणजे एक टपोरा थेंब देखील एका मोठ्या घोड्याला मारायला कारणीभूत ठरू शकतो. तू तू बघ, चेक कर पाहिजे तर. शास्त्र आहे ते, विज्ञान सांगतंय. मी हे आईला बोलताना ऐकलं आणि असं होतं म्हणून आई चिडलीये. मी बाबांकडे बारकाईने पाहिलं. बाबा सोफ्यावर झोपले होते. बाबा धिप्पाड होते, यात वादच नव्हता. ते पूर्ण सोफ्यावर पहुडले. आईपेक्षा आणि माझ्यापेक्षा तर ते धिप्पाड होते, पण ते घोड्यापेक्षा नक्की लहान होते. आता असं असताना एखाद्या गाई, रोड सर्वात लहान गाईपेक्षा ते लहानच होते, हे मला उघड दिसतंय. आमच्या दिवाणावर गाव आहे माऊली असती का? अजिबात नाही. पण बाबांना दिवाणा इस्पैस पुरत होता. पण हे बाबांना मी ऐकून सुद्धा एकदम घाबरलो. विषाच्या एका थेंबाने माझे बाबा ठार व्हावे असं मला मुळीच वाटत नव्हतं. तसं मला कुठल्याही परिस्थितीत नको होतं. आता हे सगळं माझ्या डोक्यामध्ये विचार चालू असताना रात्री झोपलो तरी मला झोपच लागत नव्हती. सारखा विचार करता करता नकळत डोळा लागला. दुसऱ्या दिवस गेला. तिसऱ्या दिवशी शनिवारी बाबा आजारातून बरे झाले. पण नेमके आमच्याकडे पाहुणे आले. एक म्हणजे त्यांचा लहान भाऊ शेखर काका, आईची मावस बहीण आईची बहीण तारामावशी आणि तिचे यजमान महेश काका आमच्या घरी आले होते. सगळे सभ्यपणे शांतपणे बोलत होते. पण तारामावशीने एकच गजबज सुरू केली. अखंड बडबड करत होती सारखी. बाबांना प्रश्न विचारत होती. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता दाखवू लागली आणि शेवटी तर धांदलीपायी तिने बाबांच्या चहात चुकून 3 चमचे साखर टाकली. बाबांनी साखर ढवळली, चहाचा एक घोट घेतला आणि एकदम तोंड वाकडं केलं. आई म्हणाली, या कपात मी 1 चमचा साखर घातली होती. मला आईचे डोळे जरा लालसर झालेले दिसले. तर तारामावशी एकदम गदगदून हसायला लागली. ती म्हणाली, अगं मला काय माहिती, मी 3 चमचे साखर टाकली त्यात. म्हणजे घ्या, एकूण 4 चमचे साखर झाली होती. बाबांनी ती कब्बशी आईच्या हातात दिली आणि सांगितलं, मला दुसरा चहा कर. आता तारामावशीने हळूच तिच्या पर्समध्ये हात घातला. सिगारेट ठेवण्याची सोन्याच्या मुलामेची एक डबी काढली. ती बाबांकडे देत ती म्हणाली, मी चहा अतिगोड केल्यामुळे तुम्ही चिडू नये म्हणून ही मूल्यवान सिगारेट केस तुम्हाला बक्षीस. यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही सिगारेट ओढाल तेव्हा हा मजेदार प्रसंग आणि गुन्हेगार या दोन्हीची आठवण तुम्हाला येईल. मी हे ऐकत होतो आणि मी इतका संतापलो तारामावशीवर. पण मला संताप दिसू देता येत नव्हता. काय करणार, ती मावशी होती. आता बाबांनी आईच्या ओरडण्यावरून सिगारेट ओढणं जवळजवळ सोडून दिलं होतं. पण ही बाई
सिगारेटची केस देते बाबांना गिफ्ट आणि सूचित करते की सिगारेट प्या प्या. कसली बाई आहे ही? निकोटीनचा सिगारेट मधल्या निकोटीनच्या थेंबांनी एक घोडा सुद्धा मरतो, त्याची आठवण तर मला आली आणि मला ही बाबांना करून देणं आवश्यक असतं. मनातल्या मनात मी म्हटलं, तारा मावशी तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही मेलात तर छान होईल, चालते वा माझ्या घरातून, तुमचे लठ्ठ पाय या घरात कधी दिसू नयेत. पण हे मनातल्या मनात तोंडावर कसं बोलणार ना, माझे बाबा आजारी होते खरं म्हणजे. माझे विचार कुणालाच समजले नाही. बाबा त्या सिगारेट केसला हातात खेळत म्हणाले, धन्यवाद तारा, मी गोल्डफ्लेक पितो, पण ती लांब साईजची असल्यामुळे यामध्ये मावणार नाही. मग बाबांनी माझ्याकडे नजर टाकली आणि मला म्हणाले, इकडे ये सुखी, असं कर, माझ्या बेडरूमच्या टेबलवरती जो ड्रेसिंग टेबल आहे ना त्याच्या ड्रॉवर मध्ये एक सिगारेटचं पाकिट आहे बघ माझं, तर त्या सिगारेटच्या पाकिटातून सिगारेट काढ, खालच्या खणात कात्री आहे तिने त्या थोड्या अर्ध्या अर्ध्या कर आणि या सिगारेट केसमध्ये भर. चल किती सुरेख दिसते बघ, मी लगेच ही खिशात ठेवतो. आता बाबा म्हणाले की त्या निमित्ताने मी लहान सिगारेट ओढायला लागेल. छान केलं, ही सिगारेटची डबी या दृष्टीने तरी चांगली आहे. मी ती सिगारेट केस घेतली, बेडरूम मध्ये गेलो आणि उद्योगाला लागलो. मी सिगारेटचं पाकिट आणि कात्री या वस्तू शोधल्या आणि बाबांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे काळजीपूर्वक सारं काम केलं. सिगारेटचा आकार लहान केलं, कापलं आणि केस उचलून बाबांच्या हातात नेऊन दिली. सारे गप्पात मग्न होते. बोलता बोलता बाबांनी सिगारेट केस उघडली, माझी कामगिरी पाहिली आणि खो खो हसायला लागले. त्यांनी सिगारेट केस उघडली आणि आमच्या नातेवाईकांना दाखवली, मावशीला आणि काकांना, आणि म्हणाले, बघितलंस माझा पोरगा कसला कलाकार आहे, यांनी काय केलंय बघ. सगळेजण लगबगीने केस बघायला लागले आणि कांठाळ्या बसतपर्यंत हसू लागले. तारा मावशी तर खूपच जोरात हसत होती. हसत नव्हती, तिच्या घशातून नाकातून चमत्कारिक आवाज निघत होता आणि प्यालेल्या चहाचे थेंब उडत होते. असा राग येत होता ना मला. आता ती हसता हसता तिचं नकली दात सुद्धा तिच्या हातात आला. ती तो परत जागेवर बसवला आणि माझ्या डोक्यावर टक्कल मारून म्हणाली, सिगारेटच्या तळ्याचा पुठ्ठ भाग ठेवून सगळा तंबाखूचा भाग छाटून टाकलास तू. ही कल्पना तुझ्या डोक्यात कशी आली रे? तंबाखू ओढतात खरं म्हणजे माहितीये, आणि तू तंबाखूच काढून टाकला. तुझ्या डोक्यात काय आहे, वाळू की लाकडाचा भुसा? मनातल्या मनात मी असं रागाने तारामावशीकडे बघितलं आणि म्हटलं, तुझ्या डोक्यात लाकडाचा भुसा आहे ढोलमावशी? पण मी जोराने थोडी बोलू शकत होतो ना. आईने माझी खरडपट्टीच काढली असती. पण आई माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती. मला म्हणाली, सुखी ये बघू इकडे. मी लगेच आईच्या जवळ गेलो. आईने माझी हनुवटी धरली आणि म्हणाली, माझ्या डोळ्यांमध्ये बघ. मी आईच्या डोळ्यांकडे पाहिलं. माझे गाल लाल व्हायला लागले. आई म्हणाली, तू मुद्दाम केलंस ना हे? मी कुणालाही काही बोललो असतो, पण मी आईला नव्हतो ना फसवू शकत. मी हळूच तोंड लपवलं तिच्या पोटामध्ये आणि म्हटलं की हो, मी मुद्दाम केलं. तर बाबा एकदम चिडले, म्हणाले, तर मग खोलीतून बाहेर जा, नाही तर माझे हात आता खाजायला लागलेत. बाबांना काहीच कळलं नव्हतं, पण मी त्यांना समजावून सांगत बसलो नाही. सरळ खोलीमधून बाहेर गेलो. काय चेष्टा आहे, एका थेंबात घोडा ठार होतो निकोटीननी आणि माझ्या बाबांना मी विव देणार आहे का?